नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 10वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी आडनावांची व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी आणि व्युत्पत्ती म्हणजे काय हे जाणून घ्यायच्या आधी आपल्याला उत्पत्ती आणि व्युत्पत्ती याच्यामधला फरक थोडक्यामध्ये समजला पाहिजे. ते समजणं फार गरजेचं आहे, कारण बऱ्याच आपल्या मित्रांना असं वाटतं की ते जे काही इतिहासामध्ये आडनावाच्या शोधतात ती उत्पत्ती शोधतात आणि बऱ्याचदा त्यांना शोधायची असते व्युत्पत्ती. मग हा उत्पत्ती आणि व्युत्पत्तीमधला फरक काय आहे ते आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मराठी आडनावांची व्युत्पत्ती शोधण्यामध्ये अडचणी काय आहेत ते जाणून घेणार आहोत. मुळामध्ये ही व्युत्पत्ती शोधण्याची गरजच का लागावी मराठी आडनावांची ते समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मराठी आडनावाची व्युत्पत्ती शोधताना आपल्या महाराष्ट्रामध्ये 99% आपल्या मित्रांचे जे गैरसमज आहेत आणि चुकीच्या पद्धतीने व्युत्पत्ती शोधण्याचा त्यांच्याकडून नेहमी प्रयत्न केला जातो, तर ते गैरसमज काय आहेत ते आपण मान्यवरांच्या म्हणण्यानुसार समजून घेणार आहोत. कारण सोनाराने कान टोचलेले बरे असतात. मी सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं तर कधी कधी समोरच्या माणसाला असं वाटतं की यांना काय कळतं म्हणून. तर ठीक आहे, ज्या मान्यवर लोकांना आज महाराष्ट्र मानतो, ज्यांनी आडनावांची व्युत्पत्ती सांगितलेल्या आहेत, ते मान्यवर लोक काय म्हणतात ते थोडक्यामध्ये आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. मुळामध्ये आडनावाची व्युत्पत्ती म्हणजे काय? आपल्या भरपूर मित्रांना असा प्रश्न पडलेला असतो की अमुक एक माझा आडनाव आहे, या आडनावाचा अर्थ काय आणि हे असं अर्थहीन आडनाव मला का पडलेलं आहे, किंवा जर काही त्याचा अर्थ असेल तर नेमका अर्थ काय आहे आणि तो अर्थ कशावरून आलेला आहे, म्हणजे कोणत्या शब्दावरून आलेला आहे, कोणत्या भाषेवरून आलेला आहे, कोणत्या घटनेवरून आलेला आहे आणि ज्याचा परिपाक म्हणून आज जे काही मी आडनाव धारण करतो ते आडनाव तयार झालेलं आहे. या आडनावाचा मागे जाऊन अर्थ शोधणं शास्त्रीयदृष्ट्या याला आडनावाची व्युत्पत्ती शोधणं असं म्हणतात. मग आडनावाची उत्पत्ती काय आहे? सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जे आडनाव आज आपण धारण करतो ते आडनाव नेमकं कोणत्या काळामध्ये अस्तित्वात आलं किंवा वापरात आलं त्याला आडनावाची उत्पत्ती शोधणं असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मराठी आडनावांचा इतिहास. तर मराठी आडनावांचा इतिहास काय आहे? तर मराठी आडनावांची उत्पत्ती आहे की केव्हाही मराठी आडनावं आली, कोणत्या काळामध्ये कोणती आडनावं आली, कोणत्या काळामध्ये कुठले उल्लेख सापडतात, हे आपण उत्पत्ती शोधली. आता काय होतं की पुष्कळ मित्र नेहमी मला कमेंटमध्ये पण प्रश्न विचारत असतात, फोन करून पण विचारत असतात की सर आमच्या आडनावाचा अर्थ सांगा. 2 लाख आडनाव आहेत मित्रांनो. प्रत्येक आडनावाचा अर्थ सांगता येणं सोपं नाही आहे आणि ते एका माणसाला शक्य पण नाही आहे. बऱ्याचदा तुम्ही जी काही आडनावं मला विचारता ती मी पहिल्यांदाच ऐकलेली असतात. ते 1.5 ते 2 लाख आडनावांच्या जर व्युत्पत्ती शोधायच्या म्हटल्या तर ते एक मोठा त्याला आपण म्हणू शकतो की जसं एक विकिपीडिया बनवलेला आहे किंवा मराठी शब्दकोश आहे, तसा एक आडनावांचा वेगळा शब्दकोश न बनवता आडनावांचा आपल्याला म्हणावं लागेल की एक सरनेम पीडिया बनवावं लागेल वेगळा, ज्याच्याबरोबर सर्व या संशोधित गोष्टींची माहिती दिलेली असेल, त्याच्यावर लेख लिहिलेले असतील, प्रत्येक आडनावाची शहानिशा केलेली असेल, त्याचा शोध घेतला जाईल, शोधनिबंध लिहिले जातील प्रत्येक आडनावावर 2 लाख. त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला सहज शक्य होईल किंवा कळेल की प्रत्येक आडनावाची व्युत्पत्ती काय आहे. एवढा मोठा या कामाचा आवाका आहे. हे एका माणसाच्यानं न होणारं काम आहे. हे कधी न संपणारं काम आहे, कारण आडनावं ही नेहमी बदलत असतात. आत्ता तुम्ही आणि मी बोलतोय त्यावेळेला 2 आडनावं जगामध्ये निर्माण झालेली आहेत आपल्या भारत देशामध्ये. जगामध्ये पण नाही, भारत देशामध्ये 2 नवीन आडनावं निर्माण झालेली आहेत, 2 जुनी आडनावं नाहीशी झालेली आहेत आणि 4 आडनावांचे अर्थ बदललेले आहेत किंवा 2 लोकांनी ती आडनावं बदललेली आहेत असं समजा तुम्ही. म्हणजे आपण बोलतोय तोपर्यंत मागे एवढ्या आडनावाच्या संबंधामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत. दर सेकंदाला आडनावांमध्ये काही ना काहीतरी फरक पडत असतो. नवीन आडनावं येत असतात, जुनी जात असतात. लोक आडनावांची स्वतःची आडनावं बदलत असतात, आडनावांमधली अक्षरं बदलत असतात. तर आडनावं हा जो आहे हा सतत बदलत राहणारा विषय आहे.
त्याच्यामुळे त्याची व्युत्पत्ती शोधायची म्हणली तर ते पण तेवढंच किचकट काम होतं की कोणतं आडनाव आहे, ते कधी बदललं, का बदललं, कसं बदललं, त्याच्या मागचा कारक घटक कुठला होता आडनाव बदलण्याचा, हे सगळं सातत्याने शोधत राहणं म्हणजे सातत्याने ॲलर्ट राहावं लागतं त्याच्याबद्दल. असं नाही आहे की एखादं आडनाव असेल त्या आडनावाची व्युत्पत्ती आज मी तुम्हाला सांगितली तर उद्या तिचा अर्थ तोच निघेल. त्यामुळे ही गोष्ट काय आहे की युगानुयुग, वर्षानुवर्ष किंवा आपण म्हणतो की दर 100 वर्षानंतर, समजा मागे 100 वर्षानंतर कोणीतरी काहीतरी व्युत्पत्ती काढली असेल अभ्यासावरून, तर आज 100 वर्षानंतर आपण त्याचं काय केलं पाहिजे, परत एकदा व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे, अवलोकन केलं पाहिजे की ती जुळते का नाही बरोबर. अजून 100 वर्षानंतर कोणीतरी पुढची पिढी येईल, त्यांनी पण आज आपण काय म्हणतो त्याचं परत एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे की ही व्युत्पत्ती सांगितलेली होती. अशा रीतीने पिढी दर पिढी 100 वर्षांनी ज्यावेळेला आपण त्या आडनावांचा अभ्यास करत राहू, तेव्हा कधीतरी आपल्याला त्या आडनावांचे सगळे अर्थ जे असतील 1.5 ते 2 लाख आडनावांचे, ती व्युत्पत्तीसहित कळायला मदत होईल. आता ही जी आडनावं आहेत, ही आडनावं एवढी किचकट का झाली किंवा या व्युत्पत्ती शोधणं एवढं किचकट का झालं, तर त्याचं पहिलं कारण हे आहे की पूर्ण जगाचा आपण जर इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये जनसंख्या जी होती ती कमी होती. लोक होते ते छोट्या छोट्या खेड्यांमध्ये राहायचे, छोट्या छोट्या ग्रुपमध्ये राहायचे. नंतर मोठमोठी शहरं उदयाला आली, महानगरांचा विकास झाला, लोकसंख्या वाढली. त्याच्यामुळे आडनावांची गरज पडायला लागली व्यक्तीला ओळखण्यासाठी. आणि ही आडनावं पण नंतर एवढी बेसुमार वाढली, कारण तुम्ही बघितलं तर एकाच गावात एकाच जातीमध्ये पण तुम्हाला 2 आडनावं दिसतील. एकाच गावामध्ये 2 भाऊबंधांची पण तुम्हाला 2 वेगळी आडनावं दिसतील. कारण काही असेल त्यांचं. म्हणजे या आडनावांच्या गुंतागुंती वाढत्या लोकसंख्येबरोबर इतक्या प्रचंड वाढल्या की त्याच्यानंतर या आडनावांचा उगम नेमका झाला कसा हे कळणं अवघड होऊन बसलं. सुरुवातीच्या काळामध्ये जी आडनावं असायची ती व्यक्तिपुरती असायची. म्हणजे समजा फार मागे जाऊ आपण, 12व्या-13व्या शतकामध्ये जाऊ किंवा 16व्या शतकामध्ये जाऊ, तर एखादा माणूस जर समजा सोनार काम करतो तर त्याला लखोबा सोनार म्हटलं जायचं. किंवा अमुक एखादा माणूस असेल तो जर समजा लोहार काम करतो तर त्याला सुधीर लोहार म्हणलं जायचं, व्यक्तीला म्हणलं जायचं. नंतर काय झालं की तेच आडनाव त्याच्या कुटुंबाला लागू झालं आणि नंतर तेच आडनाव एका समाजाला लागू झालं. त्याच्यानंतर पण त्या आडनावामध्ये वेगळे भेद पडत गेले, कुटुंब वेगळी होत गेली, माणसं गावाकडून शहराकडे येत गेली, आडनावं बदलत गेली, लोकांनी पण आडनावं बदलून घेतली. त्यामुळे या आडनावांमध्ये पण जर सोनार किंवा लोहार असं आडनाव असेल तर त्याच्यामध्ये पण आपण असं म्हणतो की व्यवसायावरून पडलेलं आडनाव आहे. ते व्यवसायावरून पडलेल्या आडनावामध्ये पण अनेक उपआडनावं तयार झाली, अनेक पडनावं तयार झाली त्याच्यामध्ये. आणि मग या सगळ्या पडनावांची कशा पद्धतीने आपण संगती लावावी किंवा कशा पद्धतीने त्यांचा अर्थ लावावा हे कळणं भल्यांचं मतिगुंग करून टाकणारं काम झालेलं आहे. थोडक्यामध्ये सांगायचं तर काय आहे की आडनावांची व्युत्पत्ती शोधणं एवढं सोपं काम नाही. कोणीही माणूस ठामपणे म्हणू शकत नाही की या आडनावाची व्युत्पत्ती अशीच निघालेली आहे किंवा हा अर्थ असाच निघालेला आहे किंवा हे आडनाव याच शब्दावरून आलेलं आहे, या आडनाव ह्याच भाषेमधून आलेलं आहे, हे आडनाव याच गावामधून आलेलं आहे, याच व्यवसायावरून आलेलं आहे, असं कोणीही कधीही ठामपणे म्हणू शकत नाही. मोठमोठे विचारवंत असतात, ते मोठमोठे विचारवंत पण याच्यामुळे भाष्य करताना या विषयावर पॉसिबिलिटीमध्ये भाष्य करतात की शक्यता असू शकते, नसू शकते, होईल, जाईल वगैरे. ज्याला ज्ञान झालं आहे खरोखर तो. जो अज्ञानी मनुष्य आहे तो रेटून त्याच्या मनाचा अर्थ आहे तो कुठल्या तरी शब्दाला चिकटवतो किंवा कुठला तरी शब्द ते आपल्या आडनावाला आणून भिडवतो आणि ते माझ्या आडनावाची व्युत्पत्ती अशी आहे म्हणतो. त्यानंतर ज्यांना काही ना काही आपल्या स्वार्थाचं राजकारण करायचं आहे, धर्माचं करायचं आहे, जातीचं करायचं आहे, अजून दुसरा काही त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे, आर्थिक स्वार्थ आहे, ते लोक पण काय करत असतात की कोणत्या तरी एखाद्या लेखकाचं नाव घेतात, विचारवंताचं नाव घेतात, तो कुठेतरी काहीतरी बोललेला असतो आडनावाबद्दल किंवा कुठेतरी काहीतरी एखादा ताम्रपट सापडलेला असतो, रेटून आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपलं आडनाव त्या नावाला भिडवण्याचा लोक प्रयत्न करत असतात. त्यामुळे पण काय होतं की गफलत होते. महत्त्वाचा विषय हा आहे की मी म्हणलो तसं की हे सांगता येणं अवघड आहे की नेमकं कुठल्या गोष्टीवरून कुठली गोष्ट झालेली आहे. फार तर आपण काय म्हणू शकतो की माझं आडनाव जे आहे त्या माझं आडनाव जे शब्द वापरला जातो त्यासाठी तो शब्द कोणत्या भाषेतला आहे हे मी सांगू शकतो. म्हणजे फडणवीस हा शब्द मी म्हणू शकतो फारसी भाषेमधला आहे. त्यानंतर शहीद हा शब्द मी म्हणू शकतो की अरबी भाषेमधला आहे. किंवा एखादा संस्कृत शब्द असेल, पराशर शब्द आहे तो संस्कृत भाषेमधला आहे.
एखादा मलिक शब्द आहे तर तो दख्खनी भाषेमध्ये इथे तयार झालेला आहे, नंतर महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आडनावामध्ये असेल तरी पण. तर हे शब्द सांगू शकतो मी की हा शब्द नेमका कुठल्या भाषेतला आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की मी माझ्या आडनावाची व्युत्पत्ती सांगितली. तो शब्द तुम्हाला आडनाव म्हणून कधी लागू झाला आणि काय कारणाने लागू झाला याला व्युत्पत्ती म्हणतात. तुमच्या आडनावाशी संबंधित शब्द तुम्हाला एखाद्या भाषेमध्ये सापडला तर त्याला तुमच्या आडनावाची व्युत्पत्ती म्हणत नाहीत. किंवा कुठे ताम्रपटामध्ये सापडला, एखाद्या पुस्तकात संदर्भ ग्रंथामध्ये सापडला तर तुमच्या आडनावाची व्युत्पत्ती झाली असं नाही. तुमच्या पूर्वजांना तो शब्द लागला कोणत्या कारणाने हे समजणं महत्त्वाचं आहे. तर आता याच्याबद्दल काय होतं की बऱ्याचदा या गोष्टी आपण सर्वसामान्य मित्रांना आपल्या सांगायला जातो तर त्यांना असं वाटतं की तुम्हाला काय कळतं, तुम्ही काय अभ्यास केला आहे तेव्हा. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या माणसाचं नाव घेऊन ते सांगत असतात की या माणसाने या पुस्तकामध्ये लिहिलं आहे किंवा हा ताम्रपट सापडला त्याच्याबद्दल या माणसाने असं असं म्हणलं आहे, तर 99.9% वेळा त्या माणसाने असं म्हणलेलं असतं की हे अशा पद्धतीची शक्यता असू शकते. म्हणजे हा ताम्रपट सापडला आहे, या बकरीमध्ये हे नाव सापडलेलं आहे, किंवा हे असं असं आडनाव या कुळाचं दिसतं आहे, तर हे आडनाव 16व्या शतकातलं 12व्या शतकात या कुळाचं आडनाव होतं, राजवंशाचं नाव होतं, गोत्राचं नाव होतं आणि आजचं हे आडनाव दिसते, तर हे कदाचित जुळू शकतं. तर जो कोणी मोठा विचारवंत असेल, अभ्यासक असेल, मी मगाशी म्हटलं तसं की तो नेहमी शक्यतेमध्ये बोलत असतो आणि तुम्हाला आणि मला जो वाद घालणारा जो मनुष्य असतो तो ती शक्यता त्यातली काढून टाकतो स्वतःच्या सोयीने आणि ठासून सांगत असतो की ते त्याने असंच म्हणलेलं. मग याच्यासाठी ही जी आपण म्हणू शकतो की याला एक प्रकारची बदमाशी पण म्हणू शकतो आपण. साहित्य क्षेत्रामधली, सामाजिक क्षेत्रामधली बदमाशी आहे. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशी काही बदमाशी करत असतात ज्यांना करायचे आहे ते. बरेच लोक अज्ञानापोटी करत असतात. पुष्कळ लोक असतात ते फारच आपण म्हणतो की उतावीळ झालेले असतात, एक्सायटेड झालेले असतात की माझा आडनाव कधी कुठेतरी एखाद्या शब्दाला नेऊन जुळवतो आहे, कधी कुठेतरी मला काहीतरी त्याचा अर्थ लागतो आहे, मग त्याच्यातून मला काही मोठेपणा मिळतो आहे का, काही पूर्वजांची मला प्रतिष्ठा मिळते का. ह्या गोष्टीमध्ये पण माणसं काय करत असतात की घाई करत असतात आणि वाचत नाहीत की काय म्हणलं ते आणि स्वतःच्या नवीन थेरीज काढत असतात. तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा याचं थोडं शंका निरसन करण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी आपण काय करूयात, दोन विचारवंतांचा विचार करूयात की या दोन विचारवंतांनी मराठी आडनावांच्या व्युत्पत्ती मोठ्या प्रकारे शोधण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्याबद्दल थोडा तर्कशुद्ध विचार करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी ज्या व्युत्पत्ती शोधल्या त्या खऱ्या का खोट्या तो वादाचा विषय होऊ शकतो, परंतु त्यांनी एक प्रयत्न केला, त्याच्याबद्दल वैचारिक प्रयत्न केला, आजूबाजूच्या गोष्टी बघितल्या, ज्याला आपण सारासार विवेकबुद्धी म्हणतो, त्यानंतर थोडंसं आपण अभ्यास म्हणतो. त्या अभ्यासाने आणि तर्काने कुठेतरी दोन शब्द जोडून काहीतरी व्युत्पत्ती शोधायचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणामध्ये. याच्यामध्ये दोन माणसांचं नाव येतं. पहिलं नाव येतं ते म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर. आपण त्यांना महाराष्ट्रीय ज्ञानकोश त्यांनी बनवला, आपण त्यांना ज्ञानकोशकार म्हणतो, ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर. त्यांनी पहिलं याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि जवळजवळ 80% लोक जेव्हा त्यांच्या आडनावाची काही ना काही व्युत्पत्ती सांगायची असते त्यावेळेला महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा दाखला देतात. उरलेले जे लोक आहेत ते उरलेले लोक ज्या अभ्यासकाचा दाखला देतात ते म्हणजे विका राजवाडे. विका राजवाडेंनी त्यांचे जे अभ्यासखंड प्रकाशित केलेले आहेत, ऐतिहासिक संशोधनांचे अभ्यासखंड प्रकाशित केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मण नावं जी आहेत ती गोत्राच्या आधारे किंवा पौराणिक नावाच्या आधारे सध्याची जी आडनाव आहेत त्यांची मागे जाऊन कुठे कुठल्या संस्कृत शब्दाशी, गोत्राशी संबंध येतो आहे का, त्याच्यावरून काही नवीन व्युत्पत्ती सांगायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन व्यक्तींचे लोक काय करतात की नेहमी उदाहरण देत असतात. ते दोन व्यक्तींनी काय म्हणलं आहे ते आपण थोडंसं वाचूयातच. वाचल्याखेरीज ती गोष्ट कळणार नाही की त्यांनी काय म्हणले शब्दानी शब्द, आणि मग कशा प्रकारे आपण आपली स्वतःचीच फसगत करून घेत असतो किंवा दुसरा त्याची स्वतःची करत असतो आणि आपली पण फसगत करत असतो, ते आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही की या व्यक्तींचं नाव घेऊन तो काय म्हणत असतो. तर सगळ्यात आधी आपण चालू करूयात की महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड 7 याच्यामध्ये श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आडनावांची माहिती दिलेली आहे किंवा त्यांचं मत माहिती दिलेली आहे, म्हणजे मत नोंदवलेलं आहे त्यांनी की जे जे काही त्यांना आडनावांबद्दल वाटलं, आजूबाजूला आडनावांची त्यांनी पाहिली त्याच्याबद्दलची थोडीशी त्यांनी समीक्षा केलेली आहे. थोडक्यामध्ये हा ज्ञानकोश आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त काही ज्ञानकोशामध्ये लिहिता आलं नाही. ज्ञानकोशामध्ये तुम्ही मोठा प्रबंध लिहू शकत नाही PhD सारखा. तुम्हाला थोडक्यामध्ये फक्त टिप्पणी करायची असते एखाद्या गोष्टीबद्दल.
त्यामुळे थोडक्यामध्ये जे काही निरीक्षण त्यांना नोंदवता आलं ते श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आडनावांबद्दल ते निरीक्षण त्यांचं नोंदवलेलं आहे. आपण त्याला निरीक्षण म्हणू शकतो, आपण मत म्हणू शकत नाही, पुरावा म्हणू शकत नाही, आपण त्याला संशोधन म्हणू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे केतकरांनी जर काही म्हणलं असेल एखाद्या तुमच्या आडनावाच्या संदर्भामध्ये तर ते ब्रह्मवाक्य होत नाही की तुमच्या आडनावाची उत्पत्ती तशीच झालेली आहे केतकर म्हणले म्हणून. हे समजून घेण्याची आपण गरज आहे. केतकरांनी कुठला थिसिस सादर केलेला नाही कुठल्या विद्यापीठाला आणि तो विद्यापीठाने ॲप्रूव्ह केलेला नाही किंवा त्यांनी काही संशोधन सादर केलेलं नाही की ते संशोधन असेल ते जगाने मान्य केलेलं आहे सर्व की हां ही गोष्ट अशी नवीन झालेली आहे, युरेका सापडलेली आहे, केतकरांनी केली, असं काही नाही. केतकरांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि केतकर पण निरीक्षण नोंदवण्याच्या भूमिकेतूनच आपल्याला बोलताना दिसतात. त्यांनी स्वतः पण असा कुठेही दावा केलेला नाही आहे की मी म्हणतो हेच अंतिम सत्य किंवा अंतिम वाक्य. त्यामुळे केतकरांचा उल्लेख करताना आपण नेहमी सावधानता बाळगली पाहिजे किंवा कोणी करत असेल तर त्याच्याबद्दल पण आपण थोडा विचार केला पाहिजे की ही गोष्ट तपासून घेणं गरजेचं आहे. मागाशी मी म्हटलं तसं की केतकरांनी काही चुकीचं लिहिलेलं नाही किंवा विका राजवडेंनी पण काही चुकीचं लिहिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांना उपलब्ध असलेल्या माहितीचा त्यांच्या बुद्धीने जो अर्थ लावला किंवा त्यांना लावता आला उपलब्ध सामग्रीच्या आधारे तो लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज 100 वर्षानंतर आपण परत एकदा नवीन पिढीमध्ये कोणीतरी हे काम हातामध्ये घेऊन परत नव्याने अर्थ लावला पाहिजे. नवीन पुरावे समोर आपल्याकडे आले त्याच्यावरून अजून पुढच्या पिढीने 100 वर्षांनी परत ते काम केलं पाहिजे असाच हा अर्थ उलगडत जाणार आहे. दुर्दैवाने आपण आपल्या पिढीमध्ये कष्ट करायला मागे पडतो. आपण हे कष्टाचं काम करायला तयार होत नाही. आपल्याला फक्त कोणीतरी मला अर्थ सांगावा, कोणीतरी मागे एखादा त्याचा संदर्भ द्यावा, मी माझ्या आडनावाचा संबंध तिकडे चिकटवतो, व्युत्पत्ती लावतो, झालं माझं काम. एवढं सोपं काम आपण करून टाकलेलं आहे. तर तो विषय नाही आहे. तर आपण काय करूयात की केतकरांनी काय निरीक्षणं नोंदवले ते बोलूयात आपण. त्याचं कारण हे आहे किंवा वाचूयात आपण. त्याचं कारण हे आहे की केतकरांनी नोंदवलेल्या निरीक्षणावरून काही मित्रांनी आपल्या प्रमेय बांधलेली आहेत किंवा त्यांचे सिद्धांत बांधलेले आहेत काही स्वतःच्या आडनावाबद्दल किंवा समाजाच्या आडनावाबद्दल. का आता केतकरांनी तसं लिहिलं आहे मग असं त्या पद्धतीने हे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की भूमितीमध्ये नाही तर बीजगणितामध्ये असतं x = y आणि y = z, सो x = z परत. मग ही जी गोष्ट आहे त्या पद्धतीने बरेच मित्र काय करतात केतकरांनी म्हणलेलं आहे म्हणून ते तसं आहे म्हणून असं आहे म्हणून असं आहे म्हणून मला वाटतं म्हणून असं आहे असं काहीतरी वेगळेच प्रकार आपल्या मित्रांचे चाललेले असतात. तर केतकरांनी काय म्हणले ते काही गोष्टी लक्षात घेणं आपण फार गरजेचं आहे. तर पहिल्यांदा केतकरांनी काय केलं की आडनावाचं पुरातनत्व या हेडिंगखाली किंवा मुद्द्याखाली त्यांनी जी पुरातन आडनावं होती किंवा आत्ताची जी आडनावं आहे ती पुरातन काळामध्ये जोडता येत असतील तर त्यांनी थोडीशी एक आपण म्हणतो की अभ्यास केलेला आहे, मांडणी केलेली आहे आणि स्वतःचं निरीक्षण नोंदवलं. तर त्यांनी सर्वात आधी निरीक्षण नोंदवले ते मराठ्यांच्या आडनावाबद्दल. त्याच्यामध्ये केतकर असं म्हणतात की मराठ्यांची बरीच आडनावं फार जुनी असावीत. लक्षात घ्या केतकर काय म्हणतात फार जुनी असावीत. आहेतच त्यांनी म्हणलेलं नाही आहे, असावीत म्हणता येते, कदाचित असावीत ती जुनी. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण काय दिलं आहे की शिलाहारांपासून शेलारे, प्रमारांपासून पवार, मौर्यांपासून मोरे, चालुक्यांपासून चाळके, पल्लवांपासून पल्लव, कदंबांपासून कदम अशी मांडणी करण्यात आली आहे. केतकर काय म्हणतात मांडणी करण्यात आली आहे. ही अशीच गोष्ट खरी आहे हे केतकर शब्द वापरत नाहीत. केतकर म्हणतात आडनावं जुनी असावीत अशी मांडणी करण्यात आली आहे. त्याची अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की या मांडणीची शहानिशा केली पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल ज्या कड्या ज्या आहेत मधल्या ज्या नाहीशा झालेल्या आहेत म्हणजे आज आपण जे आडनाव वापरतो ते 21व्या शतकामध्ये ते आणि मागं जे काही हे आडनाव सापडतं आपल्याला 12व्या शतकामध्ये ते त्याच्यामधली जी गायब झालेली कडी आहे ते कडी कशी जोडता येईल याच्याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे. केतकर असं म्हणत नाही आहेत की हे सगळं संशोधन पूर्ण झालेलं आहे, असंच आहे असंच आहे असं. याचा अर्थ असं नाही की शेलार हे आडनाव शिलाहारांपासून निर्माण झालं नसेल असं नाही, असं नाही आहे. झालं पण असेल कदाचित किंवा बाकीची पण आडनावं जी आज मराठा समाजामध्ये लोक मागे जोडताना दिसतात मोठमोठ्या कुळांशी ती असतील पण त्यांच्याबरोबर खरोखर तशी. पण अजून शास्त्रीयदृष्ट्या त्याचा कुणी अभ्यास केलेला नाही आहे आणि ती गोष्ट तशी शास्त्रीय अभ्यासाने सिद्ध झालेली नाही आहे, पुराव्याने सिद्ध झालेली नाही आहे. लोक काय करतात नाही केतकर म्हणलेत त्यामुळे शिलाहारांपासून शेलारे मग बाकीची सगळी आडनावं घ्यायची मोठमोठ्या राजांची, त्या राजांची आपलं आडनाव जुळत असेल कुठे तर जुळवून टाकायचं आणि दाखला कोणाचा द्यायचा, दाखला केतकरांचा द्यायचा. केतकर म्हणलेत असं आहे. केतकर म्हणलेले नाही आहेत मित्रांनो. केतकरांनी फक्त सांगितलेलं आहे की अशी मांडणी करण्यात येते किंवा ही आडनावं तेवढी जुनी असावीत असं वाटतं. आहेत का नाहीत
हे तपासायची जबाबदारी त्यांनी आपल्यावर टाकलेली आहे. ती आडनावांची व्युत्पत्ती शोधताना आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीने मराठ्यांची आडनावं आहेत त्याबरोबर महार समाजाच्या आडनावाबद्दल पण केतकरांनी भाष्य केलेले निरीक्षण नोंदवलेलं आहे. केतकर काय म्हणतात की महारांची ही जी आडनावं आहे ती महारांची आडनावं पौराणिक काळापासून असणे शक्य आहे. बघा काय म्हणतात, शक्य आहे म्हणतात. मगाशी मी म्हटलं तसं कुठलाही अभ्यासक आडनावांच्या बाबतीमध्ये नेहमी शक्यतेमध्ये बोलतोच, ठामपणे बोलत नाही. त्याचं कारण कुणी मागे जाऊन बघितलेलं नाही काय झाले ते. तर इथे पण केतकर म्हणतायत की महाराजांची काही आडनावे पौराणिक काळापासून आली असणे शक्य आहे. ती नागकुलाच्या नावावरून निघाली आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न राजवाडे यांनी इतिहास संग्रहातील कोकण व नागलोक या लेखात केला आहे. काय म्हणतात केतकर, ही आडनावं पौराणिक असू शकतात आणि ती नागकुलाच्या नावावरून निघाली आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कुणी केलेला आहे, राजवाडे यांनी केलेला आहे. आणि कुठं केलेला आहे, इतिहास संग्रहातील कोकण नागलोक या लेखात केलेला आहे. याचा अर्थ राजवाड्यांनी पण जे काही लिहिलेलं आहे ते अंतिम सत्य आहे असं केतकरांचं मत नाही. केतकर असं म्हणतात की राजवाड्यांनी ही जुळवण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे. आणि हे असं म्हणण्याचं कारण हे केतकरांनी की राजवाड्यांनी प्रयत्न केलेला आहे, कारण राजवाड्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे त्या राजवाड्यांच्या भूमिकेबद्दल पण अनेक आक्षेप आहेत, अनेक विचारवंतांचे आणि अभ्यासकांचे त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो की शंका आहेत. सर्वमान्य कुणीही राजवाड्यांचा हा सिद्धांत मान्य केलेला नाही आहे की कोकण आणि नागलोक आणि नागवंश आणि महार ज्या वेळेला सर्व मान्य होईल, सर्व विचारवंतांच्या शंका मिटतील, अभ्यासाने ती गोष्ट शक्य होईल, त्यावेळेला ती सिद्ध होईल, त्यावेळेला ती गोष्ट खरी आहे असं मानावं लागेल. फक्त राजवाडे म्हणतात म्हणून होत नाही. राजवाड्यांचा स्वतःचा इतिहास बघितला तर राजवाड्यांनी पण बऱ्याचदा कित्येक गोष्टी या एकेकलीपणे, हेकेखोरपणे, त्यानंतर आपण म्हणतो की दुराग्रहाने कधीकधी किंवा हट्टीपणाने स्वतःच्या मनाचं पुढे रेटण्याच्या भूमिकेतून लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे राजवाड्यांनी काही लिहिलेलं असलं तरी लोक काय करतात, राजवाड्यांनी काही लिहिलं तर त्याच्याकडे शंकेने पाहतात, लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. याचा अर्थ राजवाडे नालायकग्रस्त होते असं नाही मित्रांनो. हे असं जेव्हा मी म्हणतो किंवा कोणी म्हणतं की राजवाड्यांनी जे काही लिहिलं त्याच्याबद्दल थोडं तपासून घेतलं पाहिजे, लोकांना वाटतं की राजवाड्यांच्या कर्तृत्वावर हा माणूस शंका उपस्थित करतो. तसं नाही आहे. राजवाड्यांनी रात्रंदिवस पायपीट करून, अखंड जन्म आपला रक्त आटवून आणि शरीराची वाट लावून जे काही काम करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी आवड त्याच्यामुळं आपल्याला इतिहास कळणं सोपं झालेलं आहे. त्यांचं ते काम मोठंच आहे, पण त्यांचा तो दृष्टिकोन जो होता ते काम करण्यामागे तो बऱ्याचदा काही बाबतींमध्ये संदेहास्पद वाटतो, त्याला मान्यता देता येऊ शकत नाही आणि विचारवंतांचे मतभेद होतात. त्यामुळे या बाबतीत पण विचारवंतांचे मतभेद आहेत. महार समाजातले आपले कोणी मित्र असतात ते नेहमी दाखले देत असतात की आमची नावं पौराणिक आहेत. म्हणतं कोण, राजवाडे म्हणतं. राजवाड्यांकडे तरी काय पुरावा होता त्याचा, तर राजवाड्यांनी पण स्वतः म्हणलं आहे का, मी ते ग्रंथ वाचलेले आहेत, खंड वाचलेले आहेत. राजवाड्यांनी त्या खंडामध्ये पण स्वतः म्हणलेलं नाही आहे की हे असंच असावं म्हणून आणि मी सही शिक्क्यानिशी लिहून देतो की हेच खरं आहे, मी तपासलेलं आहे. बऱ्याच गोष्टींबद्दल राजवाड्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे बकरींच्या बाबतीमध्ये राजवाड्यांनी ही भूमिका घेतलेली आहे की बकरी या काय आहेत, दुय्यम दर्जाची संसाधनं आहेत. जर एखादं पत्र सापडलं असेल तर बकरीमध्ये जे लिहिलं ते खोटं मानावं, पत्रात लिहिलं ते खरं मानावं, अशी राजवाड्यांनी ठामपणे भूमिका घेतलेली आहे. आणि ती बरोबर पण आहे. जिथे भूमिका घ्यायची असते तिथे राजवाड्यांनी ठामपणे भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या बहुसंख्य भूमिका खऱ्या पण आहेत, परंतु बहुसंख्य भूमिकांबद्दल वाद आहेत आणि त्यांनी पण त्यावेळेला कधी ठामपणे त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही, फक्त केतकरांसारखं निरीक्षण नोंदवलेलं. तर इथे पण जे राजवाड्यांचं आहे ते निरीक्षण आहे. राजवाडे काहीतरी तर्काने विचार करतायत, बोलत आहेत, काहीतरी तर्क लावत आहेत, नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, संगती लावायचा प्रयत्न करत आहेत. महार समाजाच्या आडनावाबद्दल त्याचं नागलोकाशी, कोकणाशी, काही इतिहासाशी जुळवता येते का पाहत आहेत. त्याच्यामुळं केतकर असं म्हणतात की राजवाड्यांनी प्रयत्न केलेला आहे की नागकुलाची जी आडनाव आहे ते आडनावं, महार समाजाची जे आडनाव आहेत ती नागकुलाच्या नावाशी जोडण्याचं, ते नागकुल काय होतं वेगळं, त्याच्याबद्दल पण राजवाड्यांचं वेगळं काहीतरी मत आहे, स्वतःचं इतरांचं वेगळं मत आहे काहीतरी. फक्त राजवाड्यांचं स्वतःचं मत आहे असं नाही, बाकीच्या लोकांचं पण वेगळं मत आहे. तर ह्या ज्या गोष्टी उलगडून सांगायचं कारण काय आहे, लोक काय करतात की छाती ठोकपणे सांगतात नाही ते राजवाड्यांनी तसं म्हणलं आहे आणि त्याला केतकरांनी दुजोरा दिलेला आहे. केतकरांनी कुठे दुजोरा दिलेला आहे साहेब ज्ञानकोशामध्ये? त्याला याच्यामध्ये हे जे वाचलं आपण, केतकरांनी दुजोरा दिलेला आहे, राजवाडे जे म्हणतात त्याला. पण बोलणारे लोक ठामपणे बोलत असतात. आणि दुसरी गोष्ट पण, राजवाड्यांनी पण जे काही केलेले तर राजवाडे हे पहिले ग्रस्त आपण म्हणू शकतो की ज्यांनी अशा प्रकारे आडनावाच्या व्युत्पत्ती लावण्याचा, शोध घेण्याचा मोठ्या प्रमाणावर, त्यातही जास्त तार्किक पद्धतीने प्रयत्न केलेला आहे.
परंतु व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही मत असतं, प्रत्येक व्यक्तीची एक विचारधारा असते, त्याला आपल्या आपल्या विचारधारेप्रमाणे व्यक्ती मत प्रदर्शन करत असते. त्यांनी त्यांच्या विचारधारेप्रमाणे त्यांना जे पटलं ते लिहून ठेवलं, बोलून ठेवलं, निरीक्षणं नोंदवून ठेवली. आपण जेव्हा समीक्षा करतो त्यावेळेला त्यातली काही निरीक्षणं जर खोटी ठरली किंवा काही निरीक्षणं जर संशयास्पद असतील, शंकास्पद असतील किंवा तिथे संशोधन करायला वाव असेल, याचा अर्थ राजवाडे चुकीचे होतात असं नाही. आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे त्याच्याबद्दल. त्यांनी जे त्यांचं कार्य करता येत होतं त्यांना तेवढं करून ठेवलेलं आहे. याचा अर्थ आपण असं नाही की आपण राजवाड्यांच्या नावाने तिकीट फाडावं आणि केतकरांच्या नावाने तिकीट फाडावं आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी. आडनावांच्या व्युत्पत्ती चुकीच्या निघतात. त्याचं कारण हे की आपण आपल्या मनाच्या व्युत्पत्ती मोठ्या माणसांच्या नावाने चिकटवायचा प्रयत्न करतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर केतकरांनी ब्राह्मण समाजाच्या आडनावाबद्दल पण एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याच्याबद्दल ते असं म्हणतात की राजांची कुलनामे जशी जुनी तशी ब्राह्मणांची जुनी असावीत, असं केतकर म्हणतात. की राजांची कुलनामं जशी जुनी आहेत, म्हणजे राजा आपण म्हणतो सोमवंशी, त्यानंतर चंद्रवंशी, असे जे वंश आहेत राजांचे वेगळे वेगळे, त्यांची जशी कुलाची नावं आहेत तशी ब्राह्मणांची पण नावं जुनी असावीत. राजवाड्यांनी त्यांना गोत्र म्हणलेलं आहे. म्हणजे ही जी कुलनामं ब्राह्मण समाजातली त्याला राजवाड्यांनी गोत्र म्हणलेलं आहे, केतकरांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यापासून आजची जी आडनावं आहेत ती व्युत्पादिली आहेत. म्हणजे ब्राह्मण समाजाची आजची जी आडनावं आहेत ती गोत्राशी जोडून त्याची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न राजवाड्यांनी केलेला आहे. असे अनेक शब्द आहेत की त्याच्यामुळे राजवाड्यांच्या मताचा स्वीकार करताना आमचा थोडा अभिप्राय भेद आहे, तो आम्ही पुढे व्यक्त केलेला आहे. म्हणजे केतकर असं म्हणतात की राजवाड्यांनी जे अनेक शब्द सांगितलेले आहेत, म्हणजे अनेक आडनावं सांगितलेले आहेत, त्याचे संस्कृतमध्ये जे शब्द आहेत त्या गोत्राशी किंवा देवकाशी काही संबंध जोडायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. तर त्याच्याबद्दल अनेकांचे अभिप्राय भेद आहेत. म्हणजे अनेक व्यक्तींनी त्यांचं मतप्रदर्शन केलेलं आहे आणि ते राजवाड्यांच्या मताशी जुळणारं नाही आहे. भेदा त्याच्यामध्ये भरपूर काय आहेत की अजूनही मतभेद आहेत. माझं पण स्वतःचा जो अभिप्राय देतो आहे तो राजवाड्यांच्या मताशी जुळणारा नाही असं केतकर म्हणतात आणि तो काय अभिप्राय तुम्ही पुढे देणार आहे असं केतकरांनी म्हणलेलं आहे. तर याचा अर्थ काय आहे की राजवाड्यांच्यानी जी गोत्राची एक नवीन आपण म्हणतो की सिद्धांत मांडलेला आहे की ब्राह्मण समाजातली आडनावं ही गोत्रापासून निघाली असली पाहिजेत. याला फक्त बहुजन समाजात किंवा ब्राह्मणेतर समाजाचा आक्षेप आहे असं नाही आहे. ब्राह्मण समाजातल्या पण शिकल्या सवरलेल्या विचारवंतांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत की या गोष्टी बुद्धीला पटत नाही आहेत. राजवाड्यांनी त्या मांडल्या आहेत. याचा अर्थ काय की राजवाडे प्रयत्न करत आहेत काही ना काहीतरी करून या आडनावांचं कुठं ना कुठंतरी का होईना मूळ जुळलं पाहिजे ना, आडनावं आली कशी काही. राजवाडे प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आपण राजवाड्यांना पण त्याच्याबद्दल दोष देऊ शकत नाही. परंतु आपण मगाशी म्हटलं तसं परत की ब्राह्मण समाजाची आडनावं राजवाड्यांच्या नावाने तिकीट फाडायचं कारण नाही आपण की ते राजवाडे म्हणले म्हणून असंच झालं. राजवाड्यांनी पण म्हणलेलं नाही. राजवाडे म्हणतात मी प्रयत्न करतो आहे, केतकर म्हणतात की त्याच्याबद्दल अभिप्राय भेद आहेत. आता अभिप्राय भेद काय आहेत त्याच्याबद्दल केतकरांनी थोडक्यामध्ये म्हणलेलं आहे की कित्येक लोकांनी काय केलेली आहेत की आपल्या देवकांची नावच आडनाव बनवलेली आहेत. मग याचं देवक आहे का आडनाव आहे कळायला मार्ग नाही. ज्या लोकांना स्वतःची आडनावं माहीत नव्हती त्या लोकांनी काय केलं की त्यांच्या देवकांची नावच स्वतःची आडनाव म्हणून घेतली. ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नसून संपूर्ण हिंदुस्थानभर आहे. आणि ज्या ब्राह्मणास आडनावे नसतात त्यांनी गोत्रांची नावे आडनावे म्हणून घेतली आहेत. आता इथे केतकर काय म्हणतात बघा, इथे केतकरांची भाषा बदलते. म्हणजे वरची जे काही मी 3 तुम्हाला संदर्भ सांगितले, मराठ्यांची आडनावं, महार समाजाची आडनावं, ब्राह्मणांची आडनावं, याच्यामध्ये केतकर शब्द वापरतात, नेहमी भाषा वापरतात. असावीत, असावे, झाले असावे, प्रयत्न केला राजवाड्याने, अशी भाषा आहे केतकरांची. पण इथे जे केतकर बोलत आहेत ते काय शक्यता सांगत नाहीत. इथे ते ठामपणे बोलत आहेत कारण ती गोष्ट काय आहे झालेली दिसते आहे. आजही आपल्याला आपल्या समाजामध्ये झालेली दिसते आहे की ज्या ब्राह्मणांस आडनावं नसतात त्यांनी गोत्रांची नावं आडनावं म्हणून घेतली आहेत. अशी अलीकडील आडनावांची उत्पत्ती निश्चितपणे 12व्या शतकापर्यंत भिडवण्यात आली आहे. इथे परत केतकर काय म्हणतात की लोकांनी ही उत्पत्ती भिडवली आहे 12व्या शतकापर्यंत. म्हणजे माझं आडनाव जर आज मला कळलं, त्या माझ्या आडनावाशी मिळता जुळता एखादा शब्द मला एखाद्या ताम्रपटामध्ये सापडला तर मी माझं आडनाव डायरेक्ट जाऊन 12व्या-11व्या शतकापर्यंत नेऊन भिडवतो की माझं आडनाव तेवढं जुनं होतं. लोकांनी आडनावं स्वतःची अशी नेऊन भिडवलेले आहेत मागे. आज माझं जे आडनाव आहे त्याच्याशी मिळता जुळता शब्द किंवा तोच शब्द एखाद्या ताम्रपटामध्ये कोणाच्या तरी व्यक्तीला उद्देशून आला तर तो आडनाव म्हणून जर असेल किंवा आज आपण जी ट्रायोलॉजी वापरतो नावांची, प्रथम नाम, द्वितीय नाम, तृतीय नाम, तसं
आडनाव जे आहे ते तृतीय नाम आपण वापरतो, त्याच अर्थाने तो शब्द त्यावेळेला वापरला गेला असेल का 11व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये आपल्याला माहीत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने वापरला असेल तरी सर्व समाजामध्ये प्रचलित होता का तसं काही वापरणं आपल्याला माहीत नाही. त्यामुळं केतकर असं म्हणतात की लोकांनी भिडवली आहेत आडनावं अक्षरशः त्यांची मागं नेऊन. कुठे काय मला एखादा ताम्रपट मिळतोय, एखादा शिलालेख मिळतोय, कुठं इनाम मिळते, कुठं सनद मिळते, कुठं एखादी बखर मिळते, कुठं माझं आडनाव किती प्राचीन आहे सिद्ध करायचा मला एखादा पुरावा भेटतोय, मी मागे जाऊन तिकडे माझं आडनाव भिडवायचा प्रयत्न करतो. पुढं केतकर असं म्हणतात की शके 1171, 1181 आणि 1182 यामधील यादव चालुक्य यांचे जे ताम्रपट संशोधले गेले आहेत, म्हणजे संशोधन झालेलं आहे त्या ताम्रपटांचं, त्यात पुढील आडनावे आढळतात: प्रभू, देसाई, घैशास, पटवर्धन, भानू, उपाध्याय, पाठक, घळशे ही आजची जी आडनावं आहेत ती त्या ताम्रपटामध्ये आपल्याला आढळतात. परंतु याच्यामध्ये पण केतकरांनी निरीक्षण काय नोंदवलेलं आहे की लोकांनी आपली आडनावं त्या मागच्या शब्दांना नेऊन भिडवलेली आहे. ती खरोखर त्यावेळेला आडनावं होती का? 13व्या शतकामध्ये आपण म्हणतो की 11व्या 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रातच काय जगात कुठे आडनावं लावण्याची प्रथा होती का? लोक हे शब्द आडनावं म्हणून वापरत होते का? याचा आपण विचारच करत नाही तर्काने. आडनावं लावण्याची प्रथा, आपण मागचा पण एक व्हिडिओ बनवला की देश विदेशामध्ये ज्यावेळेला आपण म्हणतो जगामध्ये खऱ्या अर्थाने आडनावं लावण्याची प्रथा, ज्यावेळेला इंग्लंडमध्ये आडनावं लावण्याची प्रथा चालू झाली 14व्या शतकामध्ये, तिथल्या राजाने नंतर सक्ती केली. त्याच्यानंतर जगाने हळूहळू ती आडनाव पद्धती ॲक्सेप्ट केली किंवा आपण ती स्वीकारायला सुरुवात केली. जिथे जिथे इंग्रज गेले, पोर्तुगीज गेले, युरोपियन लोक गेले, तिथे तिथे पद्धत रुजायला लागली आणि आपल्या भारतामध्ये आडनाव लावायची पद्धत चालू झाली. इंग्रजांचं राज्य आल्यानंतर, म्हणजे पेशवाई 1818ला बुडली, त्यानंतर महाराष्ट्रामध्येही आडनावं लावण्याची प्रथा नंतर चालू झाली. त्याच्या आधी कित्येक लोकांना आडनावं स्वतःची माहीत पण नव्हती पण गरज पण भासत नव्हती. ही 19व्या शतकातली परिस्थिती आहे. तर 11व्या शतकामध्ये आडनावांचा कोण एवढा उहापोह करेल किंवा एवढं महिमामंडन करेल की हा शब्द आहे, माझं आडनाव लावलंच पाहिजे, किंवा माझं आडनाव लावल्याखेरीज मी माझं नाव लावणार नाही, माझ्या नावाच्या मागे मला माझं आडनाव लावलंच पाहिजे, अशी थोडी गोष्ट असणार आहे. 11व्या 12व्या शतकामध्येही ताम्रपटामध्ये सापडलेले शब्द आहेत, हे शब्द आहेत कदाचित ते आडनावासारखं वापरत पण असेल, ज्या इतिहासात व्हायला काही होऊ शकतं, पण ती शक्यता फार कमी आहे. कारण जगातच कुठं आडनावं कोणी वापरत नव्हतं, तर आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशाला कोण वापरणार आहे? पहिला मुद्दा तो आहे. त्यामुळे हे जे ताम्रपटामध्ये शिलालेखामध्ये जे शब्द सापडतात, माझं स्वतःचं मत असं आहे की ते शब्द एखादं टोपण नाव म्हणून किंवा एखादी ओळख म्हणून, स्थलवाचक म्हणू शकतो आपण एखादं, किंवा काही कार्यवाचक नाव असू शकतं, ती ओळख म्हणून लिहिलेलं असू शकतं, पण ते आडनाव म्हणून लावायची सुरुवात झालेली नव्हती. आडनाव म्हणून लावायची सुरुवात नाव आपण बघतो की 15व्या शतकानंतर भारतामध्ये हळूहळू व्हायला लागली. कारण तेव्हा इंग्रज पण भारतात आले होते, पोर्तुगीज पण भारतामध्ये आले होते. हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची माहिती झाली होती आणि त्याची गरज पण कळली होती. कारण समाज सुधारत होता. आधी जो गावामध्ये खेड्यामध्ये समाज होता तो हळूहळू मोठी राज्य निर्माण झाली, भारतामध्ये साम्राज्य निर्माण झाली, वेगवेगळ्या युरोपियन आणि बाहेरच्या सत्तांशी संबंध आला, त्यानंतर पर्शियन तुर्किश लोकांशी पण आपला संबंध आला, ही आक्रमणं झाली त्याच्यामध्ये. त्यामुळं आपल्याला त्याची निकड समजली, गरज समजली, महत्त्व समजलं. तरी पण आपण अधिकृतरित्या ते आडनाव स्वीकारायला आपल्याला 19वं साल उजाडलं. तर या 11व्या शतकामध्ये एखादा ताम्रपट सापडलेला असेल तर ते आपण आडनाव म्हणून का त्याचा ढोल वाजवायचं कारण आहे? आपण विचार केला पाहिजे तर्काने. आपण स्वतःची फसवणूक नाही केली पाहिजे. आज जरी माझं आडनाव आहे, ते माझं आडनाव मला 11व्या शतकामध्ये एखाद्या ताम्रपटात सापडलं तर फार तर मी काय म्हणेन, ठीक आहे, माझे पूर्वज त्या काळामध्ये होते किंवा कोणीतरी माझं आडनाव लावणारी व्यक्ती त्या काळामध्ये होती, एवढाच त्याचा अर्थ होतो. ती व्यक्ती हेच आडनाव लावत होती आणि कागदोपत्री याच आडनावाने त्याच्या नावाने बिलं फाटत होती, अशी कुठलीही गोष्ट कुठेही दिसणार नाही आपल्याला. उल्लेख आढळतो आपल्याला फक्त. हे आपण फरक समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःची फसवणूक नाही केली पाहिजे. हे झालं नोंदवलेले, आपण म्हणतो की काय अभिप्राय आहेत किंवा निरीक्षण आहेत केतकरांनी, त्याच्यावरून आपण हे निवेदन करतोय. कारण निवेदन करणं गरजेचं आहे. लोक सातत्यानं आपण म्हणतो की रेटून गोष्टी बोलत असतात आणि ते बिलं त्यांची या विचारवंतांच्या नावानं फाडत असतात, म्हणून बोलणं गरजेचं होतं. आता पुढे केतकरांनी अजून काय केलं आहे की त्यांनी आडनावांचं एक वर्गीकरण केलेलं आहे. त्या आडनावांचं वर्गीकरण पण केतकरांनी स्वतःच्या मनाने नाही केलेलं. आपण त्याची पण बिलं केतकरांच्या नावाने फाडतो की केतकर म्हणले असं म्हणून. केतकरांनी स्वतःच्या नावाने ते केलेलं नाही आहे. केतकरांनी त्या काळामध्ये शिक्षक नावाचं एक मासिक प्रकाशित होत होतं. त्या शिक्षक मासिकामध्ये आडनावांबद्दल एक लेख छापून आला होता. त्याच्यामध्ये आडनावांचं जे वर्गीकरण दिलं आहे त्या आडनावांचं वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ काय आहे की ती 10-12 आडनावांची वर्गीकरण आहेत ती मी वाचून दाखवतो. त्याचं कारण आहे की केतकर काय म्हणले ते पण कळेल
आणि ज्ञानामध्ये पण थोडी भर पडेल की आडनावांचे किती प्रकार असतात. तर पहिलं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये धंद्यावरून किंवा पदवीवरून पडलेली नावं येतात. याच्यामध्ये कारखानीस, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, जोशी, पाटील, पोद्दार, आलुतेदार, बलुतेदार जे आपले ते सुतार, माळी, त्यानंतर पुराणिक, फडणीस, भट, वैद्य, स्वयंपाकी इत्यादी आडनावं येतात. त्याच्यानंतर वागळे यांची उत्पत्ती राजवाडे यांनी वागुल्लिक म्हणजे तांबूल करंकवाही अशी देतात. वागळे मंडळी वागूर म्हणजे विद्वान अशी देतात. असं त्यांनी राजवाड्यांचा पण एक संदर्भ दिलेला आहे की कशा पद्धतीने धंद्यावरून किंवा व्यवसायावरून नावं पडतात. तर वागळे ही व्यक्ती विद्वान समजली जावी आणि तिला वागळे ही पदवी समजली जावी तिच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये. ते आडनाव तसं पडलेलं असावं असं राजवाडे सांगतात, असं केतकर उदाहरणासाठी म्हणतायत. त्यानंतर दुसरं वर्गीकरण गावांवरून पडलेली नावं आपल्याला सर्वांना माहिती आहेत. पुणेकर, नागपूरकर, चिपळूणकर, गोरेगावकर, मैसूरकर, राजापूरकर. तिसरं वर्गीकरण आहे रंगांवरून पडलेली नावे, काळे, गोरे, हिरवे, पांढरे, पिवळे, करडे इत्यादी. चौथं आहे ते म्हणजे प्राणीवाचक नावे की प्राण्यांच्या नावावरून पडलेली नावे. आता ही प्राण्यांच्या नावावरून पडलेली नावे बरेच मित्र विचारतात की सर आमच्या नावाची व्युत्पत्ती पण सांगा आणि उत्पत्ती पण सांगा आणि काय प्रकारे सांगा. अवघड आहे फार तर आपण एवढंच सांगू शकतो की भाऊ तुझं नाव संस्कृत भाषेमध्ये आहे किंवा तुझं नाव हे आडनाव आहे अरबी भाषेमध्ये आहे, या नावाशी मिळता जुळता शब्द. याच्या पलीकडे मध्ये काय झाले शोधायला काही मार्ग नाही. ते ही प्राणीवाचक नावं म्हणजे रेडे, घोडे, तट्टू, ढेकणे, वाघ, अस्वले आपण त्याची मागच्या याच्यामध्ये यादी बघितली पण वाचत नाही. त्यानंतर पाचवा भाग आहे तो म्हणजे नात्यांवरून पडलेली नावं. उदाहरणार्थ पोरे, नातू, पित्रे, सातपुते, पुत्रे, अष्टपुत्रे, नवरे ही नात्यांवरून पडलेली नावं आहेत आडनावांची. सहावा आडनावांचा प्रकार म्हणजे वृक्ष वनस्पतींवरून निघालेली नावं. पिंपळे, मोगरे, पळशे, उंबरे, बदरे, खैर, कळके, मुळे, भेंडे ही नावं आहेत. सातवा प्रकार आडनावांचा म्हणजे पदार्थांवरून पडलेली नावं. मुसळे, साखरे, तेले, उखळे, कस्तुरे, पितळे, सोने, तांबे, खडके, पर्वते, गंगावणे ही पदार्थांवरून पडलेली नावं आहेत. आठवा प्रकार जो सर्वात घातक आहे आणि ती आडनावं बदललीच पाहिजेत खरोखर असं माझं पण मत आहे. आपण पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत त्याच्याबद्दल. ती म्हणजे निंदाव्यंजक आडनावे. म्हणजे कोणाची काहीतरी त्याच्यामधून निंदा नालस्ती केलेली जाते किंवा एखाद्या माणसाला कमीपणा येतो अशा प्रकारची जी आडनावं आहेत ती आडनावं ज्या मित्रांचे आहेत आपल्या त्यांनी पण बदलून घेतली पाहिजेत. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, आडनावं बाळगायचं काही कारण नाही. त्यामध्ये निंदाव्यंजक आडनावे कुठली सांगतात केतकर? आगलावे, घोडमुके, नकटे, ननवरे, दहीभाते, बोंबले, महाशब्दे, खुळे, विध्वंस, वाताडे, वावळे, कोळशे. आता ही जी आडनावं सांगितली ती फारच सौम्य आहेत. याच्यापेक्षा पण भयानक आडनावं आहेत मराठी भाषेमध्ये. आपल्या मित्रांनी ती त्वरित बदलून घ्यावीत माझं म्हणणं आहे. काही ते आडनावं बाळगायचं कारण नाही आहे. त्यानंतर नववा जो आडनावांचा प्रकार आहे तो म्हणजे गुणांवरून दिलेली आडनावे. एखादी व्यक्ती असेल तिच्यामध्ये काही गुण असेल, उदाहरणार्थ धैर्यवान, अजिंक्य, दाते, तिलक, टिळक आणि तिलक असा टिळक याची उत्पत्ती तिलक अशी सांगितली जाते. पूर्णपात्रे, सहस्त्रबुद्धे, पंडित, महाबळ, मनोहर, रास्ते, विनोद, कोटीभास्कर, जयवंत ही गुणांवरून दिलेली नावं आहेत, आडनावं पडलेली आहेत. त्यानंतर प्राचीन ऋषींच्या नावांवरून पडलेले आडनावं आहेत. वैशंपायन, व्यास, गर्गे, अत्रे, पराशर, गौतम, विश्वामित्र, जमदाग्नी. त्याचबरोबर राजांच्या कुलनामावरून किंवा पदांवरून पडलेली पण आडनावं असतात. उदाहरणार्थ राणा, छत्रपती हे पण लोक काही आता आडनावं लावायला सुरुवात केलेली आहे. 11वा जो प्रकार आहे तो म्हणजे शरीर आणि अवयवांवरून पडलेली आडनावं. पोटे, डोळे, बोटे, माने, काने याच्यात पण जवळजवळ 100 आडनावं निघतील शरीराच्या अवयवांवर पडलेली. 12वा जो आडनावांचा प्रकार आहे तो म्हणजे अश्लील शब्दांवरून दिलेली आडनावं. ही नावं तर पहिल्यांदा बदलून घेतली पाहिजेत. हे फार ह्युमिलेटेड होतं ज्या आपल्या माता भगिनी असतात ज्यांना ही आडनावं घ्यावी लागतात त्यांना. ते आडनावं आता मी वाचून दाखवत नाही, तुम्ही समजून जा कुठली नावं आहे जी अश्लील शब्दांवरून पडलेली आडनावं आहेत ती. ही आडनावं पण काय केली पाहिजेत माणसांनी बदलली पाहिजेत. तर हे काय केलेलं आहे की केतकरांनी वर्गीकरण केलेलं आहे आडनावाचं. पण इथे पण केतकर पुढं काय म्हणतात बघा, वर्गीकरण केलं आहे त्यांनी तरी पण ही जी वर्गीकरण केलेलं आहे केतकर म्हणतात की हे मी वर्गीकरणाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ही वर जी आडनावांची वर्गीकरण दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आडनावांची वर्गवारी आणखी पण पाडता येईल, म्हणजे अजून पण वर्गवारी करता येईल. शिवाय वर वर्गीकृत केलेली आडनावे त्या वर्गात ठामपणे बसतीलच असंही नाही. म्हणजे केतकर स्वतःच म्हणतात की मी जी वर्गवारी केली त्यात जी आडनावं दिली ती त्यात बसतीलच असं नाही. नावांचा इतिहास लक्षात न घेता सामान्य मनुष्यास त्यावरून जो बोध होतो तोच या वर्गीकरणामध्ये उपयोजीला आहे. म्हणजे
सामान्य माणूस, हे फार महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा व्युत्पत्ती शोधताना. केतकर म्हणतात की नावांचा इतिहास लक्षात न घेता एखादा मनुष्य त्याचं जे आडनाव आहे त्या आडनावाचा इतिहास लक्षात न घेता, इतिहास न शोधता, इतिहास न तपासता, फक्त त्या आडनावावरून त्याचं जे डोकं चालतं, त्याला जो बोध होतो, त्याच्यावरून तो आपलं आडनाव कुठल्या तरी वर्गीकरणामध्ये टाकतो, त्याच्यावरून तो ते आडनाव कुठल्या तरी एखाद्या शब्दाशी नेऊन जुळवतो, मागं म्हणले केतकर तसं भिडवतो, इतिहासाचा अभ्यास करतच नाही त्या आडनावांचा, आणि स्वतःला जो अर्थ जाणवतो तो ते करतो. तर त्याच अर्थाने ही आडनावं मी आता काय केलेत, केतकर म्हणतात की त्या वर्गीकरणामध्ये टाकलेली आहेत. त्याच्यामुळं या आडनावांचा वर्ग चुकण्याचा संभव आहे. फक्त वर्गीकरणाला एक दिशा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे जे मी वर्गीकरण केलेलं आहे आडनावांचं, त्याच्यामध्ये उद्या लोकांना आडनावांचं वर्गीकरण कसं करावं हे कळण्यासाठी काहीतरी मार्ग राहावा म्हणून वर्गीकरणाचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. आणि ते पण काय आहेत की केतकर म्हणतात माझे स्वतःचे नाहीत, ते शिक्षक मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या आडनावांमधले आहेत. याचा अर्थ काय आहे की केतकर किती सावधगिरी बाळगतात बघा ते करताना, की सत्य सांगता येते की ही वर्गीकरणं जुळणारी नाहीत, होणारी नाहीत, कळणारी नाहीत, काळाबरोबर बदलतील पण. तर आपण पण काय केलं पाहिजे आडनावांचा शोध घेताना, की उगाचच आपल्या आडनावाची एखाद्यामध्ये वर्गीकरण नाही केलं पाहिजे आपल्याला वाटतं म्हणून. भरपूर लोक आडनावांचे वेगळे वेगळे प्रकार तयार करतात. 96 कुळी आडनावं होतात, त्यानंतर पंचकुळी आडनावं होतात, त्यानंतर अजून कोणी 92 कुळी होतं, अजून कोणी दुसरंच होतं. उदाहरणादाखल सांगतो, की आपण वर्गीकरण करतो आहे आडनावांच्या आपल्या सोयीने. ती बसतीलच असं नाही, होतीलच असं नाही, जुळतीलच असं नाही, आपण त्याच्याबद्दल प्रयत्न केला पाहिजे हे केतकर म्हणतात. त्यामुळे केतकरांनी पण काही आडनावांचं वर्गीकरण केलं असेल किंवा केतकरांनी अजून दुसरीकडे कुठे काही म्हणलं असेल, अमुक एक आडनाव त्याच्यामध्ये येते, एखादा संदर्भ दिला असेल, तो पण कोणी मित्रांनी सांगू नका केतकर असं म्हणतायत म्हणून. केतकर स्वतः तसं म्हणत नाही आहेत. आता आपण विका राजवडेंकडे येऊयात. आपण म्हटलं की 2 माणसं आहेत, की 2 माणसांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आडनावांच्या केलेल्या व्युत्पत्ती या अभ्यासल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांनी केलेल्या उत्पत्ती खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत असं कोणी भाष्य करत नाही विचारवंत तरी. अज्ञानी लोक जे आहेत, केतकरांनी म्हणलं तसं, की जे इतिहास तपासत नाहीत आडनावाचा, जे वाटतं बोध होतोय नावावरून ते घेऊन पुढे जातात. ते लोक काय करतात, ह्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणून चालतात. त्यात दुसरी व्यक्ती ती म्हणजे विका राजवाडे. तर मगाशी जे केतकर म्हणाले आपण वरती बघितलं की त्यांचा विका राजवाडेंबरोबर अभिप्राय भेद आहे. म्हणजे विका राजवाडेंनी जे काही लिहिले त्याच्याबद्दल त्यांचा अभिप्राय थोडा वेगळा आहे. तर तो अभिप्राय भेद काय आहे तो आपण आता तपासून बघूयात. तो अभिप्राय भेद केतकरांनी इथं सांगितलेला आहे की विका राजवाडे यांनी अनेक आडनावाच्या पौराण व श्रोतीसूत्री गोत्रांवरून व्युत्पत्ती लावलेल्या आहेत. म्हणजे आज जे मला आडनाव सापडतं ते आडनाव पुराणामधले कुठे शब्दामध्ये आढळतं का, किंवा पुराणामध्ये कुठल्या पात्राला आढळतं का. श्रोती आपण म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो की गोत्र म्हणतो, त्या सूत्रांमध्ये कुठे एखादे आडनाव सापडतं का पुरातन दिलेलं, किंवा त्याचे नाव लावणारी एखादी व्यक्ती सापडते का. त्याच्या आधारे विका राजवाडेंनी काय केलेलं आहे की आडनावांचा अर्थ आणि शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्युत्पत्ती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आडनावं व पौराण शब्द यास संयोजक मध्यकालीन प्रामाण्ये सापडत नसल्याने त्या काल्पनिक वाटतात असं केतकर म्हणतात. आता हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य माणूस याच्यावर विचारच करणार नाही काय आहे तो, त्याने ज्ञानकोश वाचला तरी पण, कारण केतकरांनीच म्हणल्याप्रमाणे सोपा मार्ग पकडायचा, इतिहास वाचायला जायचं नाही, बोध काय होतो ते घ्यायचा फक्त. तर हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. केतकर काय म्हणतात की राजवाडेंनी ते लावलं ठीक आहे, विषय काय नाही की राजवाडेंनी आत्ताचं 21व्या शतकातलं एखादं आडनाव घेतलं, ते आडनाव राजवाडेंनी पुराणातल्या एखाद्या आडनावाशी जुळवलं, तर राजवाडेंनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये चुकीचं काही नाही आहे किंवा त्याच्याबद्दल आक्षेप घेण्यासारखं काही नाही, चांगली गोष्ट आहे. एक नवीन मार्गाने आडनावाची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न करतात राजवाडे. परंतु त्यांनी जी काही आडनावं किंवा पौराण शब्द सांगितलेले आहेत, म्हणजे 19व्या शतकातलं एक आडनाव, त्याचा त्यांनी जो शब्द सांगितलेला आहे पुराणातला, तर मधल्या काळामध्ये ते आडनाव पुराणातून आत्ताच्या 21व्या शतकापर्यंत डेव्हलप होत कसं गेलं ते मधला काही शब्दच सापडत नाही आहे, मधली काही कडीच सापडत नाही. म्हणजे पुराणामध्ये एखादा शब्द असेल, वेदांमध्ये एखादा शब्द असेल, अजून कुठल्या तरी सूत्रग्रंथामध्ये एखादा शब्द लिहिलेला असेल, तो समजा आपण म्हणू की 1000 वर्ष जुना असेल किंवा 2000 वर्ष जुना असेल, तर 2000 वर्ष जुना शब्द तसाच्या तसा 19व्या शतकापर्यंत येईल काय. आजही आपण बघतो की मागाशीच मी म्हणलं या व्हिडिओच्या सुरुवातीला तसं, आपण बोलतोय तेव्हा पण आडनावांमध्ये बदल होत आहेत. 2-3 आडनावं बदललेली आहेत आपण बोलतोय तेव्हा पण, ती प्रक्रिया चालूच आहे.
काही नवीन निर्माण झालेत, काही नाहीशी झालेत, काहींची अक्षरं बदलली, ती चालूच आहे. मग 2000 वर्षापूर्वीचा एखादा शब्द आणि आत्ताचा शब्द लागू कसा काय होईल? त्याच्यामध्ये काहीतरी कडी सापडली पाहिजे. ती कडी सापडत नाही आहे, म्हणून ही आडनाव आहे. ती जी संगती लावत आहेत राजवाडे, ती संगती व्युत्पत्तीची पुराणाशी लावत आहेत आत्ताच्या आडनावांची, ती काल्पनिक वाटते. हाच आपण काय करू शकतो नियम मराठ्यांच्या आडनावाला लावू शकतो. पहिल्यांदा जे केतकर म्हणले ते की शिलाहारांपासून शेलार किंवा कदंबांपासून कदम होईपर्यंत झालं पण असेल, काही नाकारायची शक्यता नाही. इतिहासात व्हायला काय होऊ शकतं आपण मागे जाऊन बघितलेलं नाही आहे. परंतु कदंबांचं कदम झालं कसं काय? आज 21व्या शतकातलं कदम आडनाव आणि मागं आपण म्हणू शकतो की 400-500-600 वर्षापूर्वीचं कदंब आडनाव जे काही असेल ते डायरेक्ट कदंबाचं कदम झालं, मध्ये काहीच नाही आलं त्याच्यामध्ये. उदाहरणादाखल बोलतो आहे. जे राजपूत आडनाव आज आपल्याला आपले मित्र सांगतात की शिवाजी महाराजांचं आडनाव होतं सिसोदिया, ते नंतर भोसले झालं वगैरे वगैरे, सिसोदिया वंशातून येऊन मध्ये काय झालं? शिवाजी महाराजांची तर जी त्यांनी वंशावळी दिलेली आहे त्याच्यामध्ये मध्ये काही गोष्टी पूर्वजांची नावं आहेत, त्यांचा काही वास्तवामध्ये उल्लेखच सापडत नाही. त्याच्यामुळं काही मित्र असं म्हणतात की शिवाजी महाराज राजपूत नाही आहेत. तो वेगळा विषय झाला. पण ही कडी जुळली पाहिजे. म्हणजे एखाद्या अभ्यासकाला जर तुम्ही विचारलं किंवा खऱ्या संशोधकाला किंवा खऱ्या एखाद्या विचारवंताला विचारलं तर ती कडी जोपर्यंत त्याला पूर्णपणे भेटत नाही तोपर्यंत तो त्याच्यावर भाष्य करणार नाही किंवा ही गोष्ट खरी म्हणणार नाही. आपण मोकळे आहोत, आपल्याला वाटतं आहे आपलं आडनाव आपल्याला एखाद्या कुळाशी जुळवायचं किंवा मिळत्या जुळत्या शब्दाशी जुळवायचं आहे. आपण मोकळे आहोत कारण आपल्यावर काही जबाबदारी नाही आहे. आपण विचारवंत नाही, समाजामध्ये कोणी आपल्याला अभ्यासक मानत नाही, त्यामुळे आपण काही करू शकतो. पण जर तुम्हाला एखाद्या तुमच्या मताला, जर तुम्हाला एखाद्या अभ्यासकाच्या मताचा संदर्भ हवा असेल, कोणताही अभ्यासक खरा तुम्हाला तो संदर्भ देणार नाही जोपर्यंत त्याला ती मधली कडी मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे एखादं आडनाव अगदी समान असेल, म्हणजे मी म्हणतो जसं ताम्रपटामध्ये काय आपण बघितलं की काही आडनाव आपल्याला सापडतात की पटवर्धन, घाईसास वगैरे वरती आपण आडनाव बघितली. ती उदाहरणार्थ घेऊ आपण, ते घाईसास आडनाव तिथे जुळलं आहे. ते घाईसास आडनाव, घाईसास नावाचा शब्द आहे तो ताम्रपटामध्ये, आणि आज एखाद्या व्यक्तीचं आडनाव घाईसास आहे. तरी ते दोन घाईसास समान कसे राहिले याच्याबद्दल पण काहीतरी चिकित्सा आहे, त्याचे पण काही शास्त्रीय नियम आहेत तपासण्याचे की असं समान कसं काय राहू शकतं. एखादं आडनाव जवळ 1000 वर्ष एखादं नाव समान राहू शकतं तिथून इथपर्यंत. मग समान राहिल्याचं कारण काय? का नाही बदललं त्याच्यामध्ये? बदल हा आपण म्हणतो की जगामध्ये जी सगळ्यात शाश्वत गोष्ट जी कुठली असेल तर ती म्हणजे बदल आहे. बदल होतच असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, नावामध्ये, भाषेमध्ये, लिपीमध्ये, शब्दामध्ये, उच्चारामध्ये. एखादं आडनाव 1000 वर्ष 2000 वर्ष बदललं नसेल तर तिथे पण शंका घ्यायला जागा निर्माण होते की झालं कसं काय. याचा अर्थ ते आडनाव नसेलच, ते दुसऱ्या कारणासाठी काहीतरी वापरलं जात असेल. नंतर आपण आता घाईसास शब्द आडनाव म्हणून वापरतो, जो नवीन उत्पन्न झालेला आहे कधीतरी मधल्या काळामध्ये, आणि मधल्याच काळामध्ये कोणीतरी तो आडनाव म्हणून लावलेला आहे. 11व्या शतकामध्ये तर लावलेलं नसणार आहे. म्हणजे मधली जी कडी आहे की नाव बदललं तरी पण महत्त्वाचे आहे सापडणं, नाव नाही बदललं तरी पण महत्त्वाचे आहे सापडणं इतिहास अभ्यासकाच्या दृष्टीने आडनावाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी. आणि तुम्हाला पण मित्रांना जर खरोखर तुमच्या आडनावाची खरी व्युत्पत्ती शोधायची असेल तर ही मधली कडी शोधा मित्रांनो. ही मधली कडी न शोधता नाव तुमचं आत्ताचं आडनाव जुन्या कुठल्या तरी एखाद्या मोठ्या कुळाला जोडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका की हे आम्ही याच कुळातले आहोत, आम्ही असंच आहोत, आम्ही तसंच आहोत. विषय काय आहे माहिती आहे का की त्या कुळाचं नाव बदलून तुमचं नाव जे आत्ता आडनाव आहे ते झालं. ही घटना घडली कधी नेमकी हे कळणं महत्त्वाचं आहे ठामपणे बोलण्यासाठी. आणि घटना घडली कधी हे तर महत्त्वाचं आहेच, ते पण घटना कोणत्या कारणाने घडली हे कारक घटक जो आहे किंवा कारण जे आहे ते पण कळणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला ते कळेल त्याच वेळेला आपण शास्त्रशुद्धपणे म्हणू शकतो की या आडनावापासून या आडनावाची व्युत्पत्ती झालेली आहे आणि त्याला ही गोष्ट कारणीभूत झालेली आहे. आपल्या आज्या पंजांना आपण विचारतो, कोणालाही मित्रांना, मला मित्र फोन करतात की आमचं आडनाव असा अर्थ पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे काय माहिती नाही, आमच्या आजोबांनी असं सांगितलं, पंजोबांनी तसं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं. ठीक आहे, आजोबा पंजोबांनी सांगितलं ते काही खोटं असेल असातला भाग नाही आहे. पण आजोबा पंजोबांनी जे सांगितलं, तू जी घटना सांगितली, जे कारण सांगितलं ते जुळतं आहे का तर्काला? तो कारक घटना जी आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं आडनाव असतं की ते फार विचित्र पडलेलं असतं आणि नंतर तो व्यक्ती काय करतो की शोधायला लागतो, माझं आडनाव असं विचित्र काय, मागे 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 जातो. मग त्याला दिसतं की अरे हे तर माझ्या आडनावाशी मिळता जुळता हा चांगला शब्द आहे, त्याच्यावरून हे काहीतरी विचित्र आडनाव माझं पडलेलं आहे. मग तो म्हणतो नाही आमचं आडनाव असं होतं. ठीक आहे, आपण ते पण मान्य करूयात. पण कुठल्या कारणाने त्या आडनावावरून, चांगल्या शब्दावरून तुमचं विचित्र शब्दामध्ये आडनाव परावर्तित झालं, कुठली घटना कारक झाली त्याला, ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की हे असंच झालेलं आहे म्हणून. हा इतिहासमधल्या आपण म्हणतो की इतिहास संशोधनातला एक भाग आहे. शास्त्रीय कसोट्या किंवा निकष जे लावले जातात नवीन गोष्ट तपासून पाहण्यासाठी त्याचा एक भाग आहे.
तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. विषय निघाला म्हणून सांगितलं आणि हाच सांगायचा होता व्यवस्थित समजवून, म्हणून आपण या 2 मान्यवरांचे काय करतो की विका राजवाडे आणि केतकर यांनी काय काय म्हणलेलं आहे, काय काय केलेलं आहे, त्याचा आपण त्यांच्या अनुषंगाने आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर ते विका राजवाडेंचं जे व्युत्पत्ती काल्पनिक वाटतात असं केतकर म्हणतात. तर त्याचं ते उदाहरण देतात की संदर्भासच स्पष्ट करतात की काल्पनिक का वाटतं. पुराणातलं आडनाव, पुराणातलं एखादं नाव आणि आत्ताचं एखादं आडनाव आपलं हे काल्पनिक का वाटू शकतं. तर त्याचं कारण असं आहे की हे काही केतकरांनी आक्षेप घेतलेले असं नाही राजवाड्यांच्या याच्यावर, हे बाकीच्या लेखकांनी पण घेतलेले, अभ्यासकांनी पण घेतलेले आहेत की राजवाडे असं सांगतात की फांटापासून फाटक झाले. फांटा हा या संस्कृत शब्दापासून फाटक आडनाव निर्माण झालेलं आहे. कौरव्यापासून कर्वे हे मराठी आडनाव निर्माण झालेलं आहे. आकाशेयापासून आगाशे आडनाव निर्माण झालेलं आहे. श्वानेयापासून साने आडनाव निर्माण झालेलं आहे. आश्मरथ्यापासून मराठे, म्हणजे मराठे आडनावाचं काय देतात व्युत्पत्ती राजवाडे, आश्मरथ्या या संस्कृत शब्दापासून मराठी आडनाव निर्माण झालेलं आहे. आता पटतंय तुम्हाला किती फरक आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर गौधिलीमधून गोंधळे निर्माण झालेला आहे. कानिप्री शब्दापासून कानिटकर, पिंडिकाक्ष शब्दापासून पेंडसे, कौमंड्यापासून गावंडे, गादरायनापासून गदरे अशी आडनावं निर्माण झालेली आहेत. असा दोष त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे असं राजवाडे सांगतात आणि केतकर पण म्हणतात. केतकरांनी काय केलेलं आहे की हे जे राजवाड्यांनी सांगितलेले आहेत व्युत्पत्ती त्याच्यामधला फोलपणा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. फोलपणा कसा दाखवलेला त्यांनी की आगाशे यांचं जे गोत्र आहे ते आगाशे यांचं नाव हे आकाशेयपासून निर्माण झालेलं आहे असं राजवाडे म्हणतात. व्युत्पत्ती आगाशे आडनावाची व्युत्पत्ती राजवाड्यांनी कशापासून केली, आकाशेय या संस्कृत शब्दापासून केली. पण हे आगाशे जे आजच्या काळामध्ये आहेत त्यांचं जे गोत्र आहे ते गोत्र आकाशेय नसून कौशिक आहे. मग आता काय करायचं, जर गोत्रापासून आडनावं निर्माण झाले तर आपण म्हणतो तर गोत्र तर जुळत नाही ते व्युत्पत्तीबरोबर. तीच गोष्ट अशी आहे की मराठे हे आडनाव जे ब्राह्मण समाजामध्ये आहे त्यांचं कपी हे गोत्र आहे, पेंडसेंचं जमदाग्ने गोत्र आहे, गोवंडेंचं वसिष्ठ गोत्र आहे आणि गदरे यांचं कौशिक गोत्र आहे. तर ज्या शब्दांच्या व्युत्पत्ती राजवाडे देत आहेत वरती आणि त्या आडनावांना जुळवण्यासाठी त्याच्यासाठी ते आडनावांची गोत्र आणि ते राजवाडे देत आहेत ते शब्दांची व्युत्पत्ती जुळत नाही आहेत. याचा अर्थ काय होतो की राजवाड्यांनी जे मत दिलं आहे, म्हणजे मी नाही म्हणत आहे केतकर म्हणत आहेत की राजवाड्यांनी जे मत दिलेलं आहे त्याच्या ग्राह्यतेविषयी जर आपण अनुकूल बोलायचं म्हटलं की राजवाडे जे काही व्युत्पत्ती सांगत आहेत त्या शब्दांची संस्कृत शब्दांची आडनावांच्या जुळून, तर फार तर असं म्हणता येईल की गोत्र हा शब्द 2 अर्थांनी वापरत असावेत. एक प्रचलित अर्थ आणि दुसरा आडनावांचा अर्थ. हीच गोष्ट ताम्रपटामध्ये आपल्याला जी नावं सापडतात ज्यांना आपण आडनावं म्हणतो आणि आपल्या आडनाव त्यांच्याशी भिडवतो, तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती जे नाव आपल्याला ताम्रपटामध्ये सापडतं आहे ते कदाचित दुसऱ्या अर्थाने पण वापरलं जात असेल आणि आडनाव म्हणून पण कदाचित वापरलं जात असेल. शक्यता भरपूर आहेत त्याच्यामध्ये. आपण असं म्हणू शकत नाही की माझं नाव आणि ते ताम्रपटातलं नाव जुळलं तर आमचं आडनाव जुळलं, आम्ही तेवढे पुरातन झालो. या गोष्टी समजून घेणं आपण गरजेचं आहे. तर हे सगळं सांगायचं कारण काय होतं की विका राजवाडे आणि केतकरांचा आपण म्हणतो की हे करून की संदर्भ देऊन या गोष्टी सांगायचं कारण हे होतं की आपण सगळे मित्र ज्या वेळेला मला विचारता, कमेंटमध्ये पण सांगता की सर आमच्या आडनावाचं काही तुम्हाला माहिती आहे का सांगा, तर मी तुम्हाला हे समजावून सांगायचा नेहमी प्रयत्न करत असतो की हे एका वाक्यात उत्तर देता येत नाही. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये मला एक आडनाव सांगितलं आणि म्हणाले की सर या आडनावाचं काय उत्पत्ती आहे सांगा, तर मी समजा विद्वान माणूस आहे, माझा संस्कृत फारसी अरबीचा चांगला अभ्यास आहे असं समजून चालू आपण की पोर्तुगीज पण येते मला, तर तुमच्या आडनावाशी संबंधित एखादा शब्द मी तुम्हाला शोधून देईल की हा फारसीमध्ये सापडला, संस्कृतमध्ये सापडला, याच्यात सापडला, बघा तुमच्या आडनावाची व्युत्पत्ती इथून झालेली आहे. मग तो शब्द शोधून दिला म्हणजे व्युत्पत्ती झाली का. शब्द जरी तुमच्या आडनावाशी मिळता जुळता एखादा तुम्हाला भाषेमध्ये सापडला जुन्या, तरी तो शब्द आणि तुमचं आडनाव हे त्याच्यावरूनच उत्पन्न झालेलं आहे. हे शोधण्याचे अनेक मार्ग आहेत. किमान जवळजवळ 200 प्रकारची कागदपत्र आहेत की 200 प्रकारच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला 200 वेगळ्या प्रकारे तुमचं आडनाव आणि त्याचा अर्थ सापडू शकतात. त्यानंतर 50 निकष आहे ते तपासून बघण्याचे की हा शब्द, समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर मराठीमध्ये आपल्या एका मित्रांचं आडनाव वाघ आहे असं आपण समजू. आता त्या माणसाचं आडनाव वाघ कसं पडलं असेल, त्या कुटुंबाचं आडनाव वाघ कसं पडलं असेल. मागे मी शोधत गेलो मराठीमध्ये तर मला काही संदर्भ सापडला नाही वाघ नावाचा काही. मग मी म्हणलं की फारसीमध्ये जातो, अरबीमध्ये जातो, त्यानंतर मी तेलुगूमध्ये जातो, कन्नडमध्ये जातो, इंग्रजांची पण भाषा बघतो, काही वाघ आडनाव कसं काय पडलं माझं, मला तिथे पण काही सापडत नाही.
मग नाईलाजाने मला काय करावं लागतं, संस्कृतमध्ये जावं लागतं. मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या सिस्टर लँग्वेज आहेत असं म्हणतात, की एकमेकांच्या बहिणी आहेत, जुळ्या लँग्वेजेस आहेत. त्यामुळे मराठीतले काही शब्द हे संस्कृतच्या शब्दांवरूनच उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे मराठी भाषेतला एखादा शब्द जर मला दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये सापडला नाही, कुठल्याच जगातल्या, तरी संस्कृतमध्ये त्याच्याशी मिळता जुळता एखादा शब्द सापडण्याची शक्यता जास्त आहे. मग वाघ आडनावाची मला माझ्या मित्राने कमेंटमध्ये विचारलं, वाघ आडनावाचा अर्थ सांगा. म्हणून मी शोधायला सुरुवात केली. मी पोचलो शेवटी संस्कृतमध्ये, कारण बाकीकडे कुठे सापडत नाही. संस्कृतमध्ये मला एक शब्द सापडला, व्याघ्र. व्याघ्र या संस्कृत शब्दावरूनच मराठीमध्ये वाघ हा शब्द निर्माण झालेला आहे. ही गोष्ट काय आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. हा वाघ हा शब्द दुसऱ्या कुठल्या भाषेतून मराठीमध्ये आलेला नाही, तो संस्कृतमधूनच आलेला आहे. व्याघ्र या शब्दाचा अपभ्रंश होऊन वाघ झालेला आहे. म्हणून मी आता माझ्या मित्राला काय म्हणेल, की बघ बाबा, तुझा जो वाघ शब्द आहे तिथे संस्कृतमध्ये व्याघ्र शब्द आहे, त्याच्यावरून काय झालेलं आहे, तुझ्या व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती म्हणून तुझं आडनाव व्याघ्र शब्दावरून निर्माण झालेलं आहे. आता हे काय झालं, की मी शब्दाला शब्द जुळवलं. मराठी शब्दाला तुमच्या आडनावाचा जो मराठी शब्द होता तो मी कुठेतरी संस्कृत शब्दाला नेऊन त्याचा टाका भिडवला. पण याने व्युत्पत्ती तुमच्या आडनावाची समजली का? नाही समजली. आता काय करावं लागेल माहिती आहे का, की तुमच्या पिढीमध्ये मागचे जे पूर्वज असतील, त्यानंतर घटना घडलेल्या असतील, इतिहास असेल पूर्वजांचा, आडनावाचा इतिहास असेल, तर त्याच्यामध्ये संस्कृतमधला व्याघ्र शब्द तुम्हाला वाघ म्हणून आला केव्हा नेमका आणि काय कारणाने आला आणि कोणी तो घेतला पहिल्यांदा, काय घडलं कारण, हे शोधणं महत्त्वाचं. ते शोधताना जर असं आढळलं मला कुठेतरी, की बाबा माझे पूर्वज होते, माझं आडनाव वाघ आहे, माझे पूर्वज होते, माझे पूर्वज फार पराक्रमी होते, त्यांनी फार पराक्रम केला, तर ते आता त्यांनी वाघ मारला ती गोष्ट वेगळी आहे. ज्यांचं आडनाव अस्वल त्यांनी अस्वल मारले, ज्यांचं आडनाव लांडगे त्यांनी लांडगे मारले, ज्यांचं आडनाव कोल्हे त्यांनी कोल्हे मारले. या काय आहेत, की समान आख्यायिका आहेत, सामान्य आख्यायिका. तुम्ही या कुठल्याही माणसाला विचारलं तर तो सांगेल, कोणाचं आडनाव डुकरे होते तर तो सांगेल नाही माझे पूर्वज म्हणले की कोणीतरी राजा इकडे तिकडे गेला होता तर माझे पूर्वज त्याला वाचवायला गेले, डुक्कर चालवून ते डुक्कर मारलं, तेव्हापासून डुकरे आडनाव झालं. तर कोणत्याही प्राण्याच्या आडनावाला ते जे आडनाव असेल त्यानं ते मारलेलं आहे म्हणून ते आडनाव आमचं असं पडलं, ही सामान्य आख्यायिका आहे. तिच्यामध्ये जायचं काही कारण नाही आपल्याला, ती खरी असेल अशातला काही भरोसा नाही, आख्यायिका म्हणतो आपण त्याला. पण एखाद्या माणसाचं आडनाव जर व्याघ्रावरून वाघ पडला असेल तर कोणी राजाने त्याला पदवी दिली आहे का वाघ म्हणून? कोणी राजाने त्याला असं म्हणलं आहे का याने मोठं व्याघ्रकर्म केलं, की मोठं काम केलं याने, म्हणजे वाघासारखं एखादं काम केलं यानं, तेवढा पराक्रम गाजवला, हा मनुष्य म्हणजे वाघच आहे. म्हणजे जसं शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण सिंह गेला, म्हणजे तानाजीने जे काम केलं ते सिंहासारखं काम केलं त्याने. मग जर तानाजीचं आडनाव सिंह पडलं असतं तर मग मानायला काही हरकत नाही, किंवा कोंढाण्याचं सिंहगड झालं, मानायला काही हरकत नाही की महाराजांनी ते उद्गार काढले. आता सिंह शब्द कुठे सापडणार तुम्हाला? सिंह शब्द परत तुम्हाला संस्कृतमध्येच सापडणार जाऊन मागे. म्हणजे शब्दाला शब्द भिडवला तरी तो शब्द भिडवण्यामागची काहीतरी घटना सापडली पाहिजे, की या घटनेमुळे परिवर्तन झालं, की तानाजीबद्दल शिवाजी महाराजांनी असे उद्गार काढल्यामुळे कोंढाणा किल्ल्याचं नाव कोंढाणा बदलून नंतर पुढे सिंहगड पडले. त्याच्याबद्दल पण वाद आहेत, खरंच तसं आहे का नाही तो वेगळा विषय संशोधनाचा, पण आपण आपल्या विषयाबद्दल बोलतो. एक घटना मला कुठेतरी का होईना सापडली. तसं तुमचं आडनाव वाघ असेल तर ते संस्कृतच्या व्याघ्रावरून वाघ आलेला आहे, तर काहीतरी त्याचा पुरावा सापडला पाहिजे. तर आता हे काय सांगितलं मी, हा एक निकष तुम्हाला सांगितला. मगाशी म्हटलं तसे असे 50 निकष आहेत तपासून बघण्याचे, 50पेक्षा जास्त, 200पेक्षा जास्त कागदपत्र आहेत. त्यामुळे खरोखर जर तुमच्या आडनावाची व्युत्पत्ती कुठून झाली हे शोधायचं असेल तर ते एखाद्या मोठ्या अभ्यासकाला पण त्याच्या हाताखाली 2 माणसं असतील तरी पण 6 महिन्याचं काम आहे, पटकन होणार नाही ते. त्यामुळे मलाच काय, कोणाला पण तुम्ही असं विचारायला जाऊ नका की सर माझ्या आडनावाचा इतिहास मला सांगा किंवा माझ्या आडनावाची व्युत्पत्ती सांगा, एका वाक्यात सांगा, एका मिनिटात सांगा, लगेच सांगा तुम्हाला काय माहीत असेल तर. तो माणूस फक्त शब्दाला शब्द जोडून तुमचं मनाचं समाधान करण्यासाठी देईल, ती तुमची व्युत्पत्ती असणार नाही. व्युत्पत्ती शोधणं हे मोठं काम आहे, वेळखाऊ काम आहे, खर्चिक काम आहे, त्याच्याबरोबर ते कष्टाचं पण काम आहे. तिथं अभ्यास पाहिजे, अनुभव पाहिजे, लाईन बिटवीन द स्पेसेस तुम्हाला वाचता आलं पाहिजे. म्हणजे कधी कधी लिहिलं आहे काय आणि त्यातून अर्थ निघतो काय. जसं आपण आत्ता केतकरांनी जे काही लिहिलं ते वाचलं, तर केतकरांनी जे काही लिहिलं ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं की केतकर नेहमी शक्य अशक्यतेबद्दल बोलतात, शक्यतेबद्दल बोलतात, संभाव्यतेबद्दल बोलतात, संभावनेबद्दल बोलतात, होईल नाही होईल, होईल नाही होईल असं बोलतात, असेल नसेल असं बोलतात. केतकर कुठंच बोलत नाही की असं झालेलं आहे. पण एखादा अडाणी मनुष्य काय करणार, केतकर बोलले म्हणणार, तो ती संभावना लक्षात घेणार नाही, केतकर म्हणतात. ती गोष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळं हे शोधण्यासाठी तेवढ्या अनुभवी माणसाची गरज असते. मला जरी शोधायचं म्हटलं तरी मला माझी बाकीची पण कामं आहेत. मी एकाच आडनावाच्या मागं 6 महिने हात धुवून लागू शकत नाही त्याचा शोध घेण्यासाठी. पण आपल्याकडे टीम आहे.
आपण त्या टीमच्या माध्यमातून तुमच्या आडनावाची व्युत्पत्ती शोधण्याचा किंवा मूळ शोधण्याचा किंवा पूर्वज शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. कधी सापडेल, कधी सापडणार पण नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही पण सापडत, म्हणजे 6 महिने आपण कष्ट करतो पण नाहीच सापडत व्युत्पत्ती त्याची. कारण एखाद्या सर्वसामान्य माणसाचं आडनाव असेल आणि ते पण पडनाव म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये त्याने घेतलं असेल, आधीचा काही त्याचा इतिहासच नसेल कुठे, तर ते सापडणं अवघड होतं. तरी पण ते नाही सापडलं तरी आपण काय म्हणू शकतो की चला नाही सापडलं हे तरी सिद्ध झालं की या त्याच्याशी काही संबंध नाही, नंतर आडनाव नाही, हे पडनाव आहे, कधीतरी आमच्या मागच्या पिढीने घेतलेला आहे. हा मुद्दा तरी त्या संशोधनामधून सिद्ध होतो की जरी मूळ पूर्वज नाही सापडला तरी पण. हे सगळं करण्यासाठी जर आपल्याला खरोखर शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं असेल तर या फॉर्मच्या खाली एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, त्याच्यामध्ये आपली माहिती भरून पाठवा. तुम्हाला ज्या पद्धतीचं संशोधन करायचं आहे, किती व्यापक पातळीवर ते करायचं आहे, त्याच्यावर त्याचं वेगळं वेगळं शुल्क ठरलेलं आहे की कुठल्या गोष्टीला किती वेळ लागेल. ते शुल्क भरून तुम्ही जर भरण्यासाठी आपली जर तेवढी आपण म्हणतो की बऱ्याचदा सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही. आपली कुवत असेल, ऐपत असेल, इच्छा असेल, होऊ शकत असेल तर आपण ते करू शकतो. कोणाकडून तरी आपण चांगल्या अनुभवी लोकांच्या टीमकडून आपण ते काम करून घेऊ शकतो, कागदपत्र तपासून घेऊ शकतो. तुमच्या आडनावाचा जेवढा मागे जाऊन शोध लावता येईल तेवढा शास्त्रशुद्ध लावण्याचा, व्युत्पत्ती शास्त्रशुद्ध लावण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अजून एक गोष्ट सांगतो कसा वाटला हे तुम्ही मला सांगायच्या आधी किंवा कमेंटमध्ये तुम्ही काही लिहायच्या आधी एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा व्हिडिओ आपण कुठल्या एका नावाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी काढला नव्हता किंवा हा व्हिडिओ आपण कुठल्या एका आडनावाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी, समाजाच्या आडनावाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी बनवलेला नाही आहे. व्युत्पत्ती शोधण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, व्युत्पत्तीबद्दल असणारे गैरसमज, व्युत्पत्ती सांगणाऱ्या विचारबद्धांबद्दल असणाऱ्या आपण म्हणतो की भेदाच्या गोष्टी, भेदाभेद किंवा त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारा गैरसमज हे कळावं. व्युत्पत्ती शोधणं किती किचकट काम आहे हे कळावं, हा आपल्या आजच्या व्हिडिओचा हेतू होता. ठराविक कुठल्या एका आडनावाची व्युत्पत्ती सांगणं हा आणि ते आडनावाचं उदाहरण घेऊन विषय पटवून देणं हा हेतू नव्हता. त्यामुळे कृपया खाली कोणी अशी कमेंट करू नका तर कुठे व्युत्पत्ती तुम्ही काही सांगितलीच नाही सर म्हणून. कुठल्या आडनावाची व्युत्पत्ती सांगण्याचा आपला हेतू नव्हता. व्युत्पत्ती म्हणजे काय, त्याचा उत्पत्तीमध्ये फरक काय होता हे समजून घेण्याचा आपला हेतू होता. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा विषय जाऊ द्यात. जर काही आपल्याला शंका असतील तर आपण विचारू शकता कमेंटमध्ये. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतु लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की किमंतु लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. या मालिकेत आत्तापर्यंत 10 व्हिडिओ झालेले आहेत, अजून 15 व्हिडिओ पुढचे येणार आहेत. त्या 15 व्हिडिओमध्ये पण आपल्याला अजून आडनावांबद्दल साधक बाधक वेगवेगळ्या पैलूंची माहिती मिळू शकेल. हे अशा पद्धतीचं संशोधन पूर्ण काम करण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपण आपल्या परीने स्वेच्छेने काही करू शकत असाल तर आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसतो आहे, आपण गुगल पेच्या माध्यमातून, फोनपे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून त्या नंबरवर मदत करू शकता. भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. उद्याचा जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण पाहणार आहोत उद्या की आडनावांची गरज आहे का नाही आहे. आता हे उत्पत्ती व्युत्पत्ती आपण शोधतोय सगळं ठीक आहे, पण खरोखरी आडनावं लावायची आजच्या आधुनिक काळात गरज आहे का नाही याच्याबद्दल पण चर्चा केली जाते. तर खरोखर आडनावांची गरज आहे का नाही ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत इतिहासाचं किंवा ऐतिहासिक घटनांचं अशा पद्धतीचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, त्याचबरोबर चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.